या स्पर्धेचा मुख्य नियम आहे की तुम्ही या सामना समाप्त झाल्यानंतर तुम्हाला हस्तांदोलन करणं गरजेचं आहे, परंतु दोन्ही संघाने या ठिकाणी हस्तांदोलन केलेलं नाहीये. तर जाऊया आपण आजच्या दिवसातील पुढील सामन्याच्या दिशेने. CSK टायगर्स विरुद्ध शिरोबा सुपर किंग्स वाशेरे. नाणेफेकी CSK टायगर संघाने या ठिकाणी प्राप्त केला. प्रथमतः फिल्डिंग करण्याचा त्याने निर्णय स्वीकारलाय आणि या क्षेत्राशी सुद्धा मत त्यांनी सजवलेलं आहे. तर विनंती करतोय शिरोबा सुपर किंग्स वाशेरे संघाला की आपण त्वरितच आपली सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे. आणि यानंतर आजच्या दिवसातील तो शेवटचा सामना असेल देवा लायन्स विरुद्ध बंटी स्पोर्ट कुक्षे बोरिवली. या दोन्ही संघांना सज्ज राहायचं आहे. यानंतर आजच्या दिवसातील शेवटचा सामना असेल देवा लायन्स विरुद्ध बंटी स्पोर्ट कुक्षे बोरिवली. तर दोन्ही सलामी वीर आता मात्र आपल्याला खेळपट्टीवरती पाहायला मिळतात. एका बाजूला किरण कासरे तर दुसरीकडे तुम्ही पाहू शकाल या ठिकाणी आतिश लोणे. आणि पहिल्या चेंडूवरती जबरदस्त फटका. चेंडू मिड विकेटच्या बाहेर निघून जातोय. 7 धावांचा षटकार. थँक्यू व्हेरी मच योगेश पाटील. तर सुरुवात चांगली झाली आहे इनिंगची. टॉस जिंकला होता CSK टायगरने. प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. अजून एक जबरदस्त फटका. हा चेंडू सुद्धा मात्र निघून जातो डीप स्क्वेअर रेच्या डोक्यावरून. 7 धावांसाठी षटकार. बबलू पाटीलने आपल्या षटकाला सुरुवात केली आणि बबलू पाटीलचं स्वागत मात्र या ठिकाणी 2 चेंडूंवरती 2 षटकार आपल्याला पाहायला मिळाले. आणि असे दृश्य आपल्याला क्वचित त्या ठिकाणी बबलू पाटीलच्या विरोधात पाहायला मिळतात. परंतु या ठिकाणी वेगाने वारे सुद्धा वाहतात आणि त्याचा मात्र कुठेतरी फलंदाज आता मात्र फायदा उचलण्याचा प्रयत्न करतायत. आणि काय वेगाने मात्र धावफलक पुढे जाताना आपण पाहतोय. बिनगडी बाद 12 पहिल्या पॉवर प्लेच्या षटकाचा खेळ आपण या ठिकाणी अनुभवतोय. आणि असं वाटतं की हा सामना कुठेतरी हाय स्कोरिंग पाहायला मिळू शकेल. कारण चिरोबा सुपर किंग संघाचा आपण जर विचार केला तर त्यांच्याकडे बॅटिंग लाईनअप लॉंग आहे. आणि त्याच अनुषंगाने मात्र किरण कासरे आणि अतिशवरती जबाबदारी दाखवली. त्यानंतर सलगचा तिसऱ्या चेंडूवरती या तिसरा विकेट. सिक्सर हॅट्रिक इथे मात्र पूर्ण करत असताना फलंदाज किरण कासरे.
ओ हो आणखीन एक स्क्वेअर लेगच्या वरून A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. आम फोडला असंच म्हणावं लागेल कपिल कासरीच्या माध्यमातून. तदनंतर आपण पाहूया मित्रांनो दुसरा सिक्सर कशा रीतीने मात्र त्या ठिकाणी जोडला गेला. पुन्हा आता मात्र शॉर्ट टर्म पुल केला आणि त्याच्यावरती प्रहार पाहिला. पण हा दुसरा बिगिट पाहिला आपण अगदी प्रेक्षकांच्या भेटीसाठी. त्यानंतर तिसरा षटकार अगदी स्टँड अँड डिलिव्हर लॉंग ऑफच्या दिशेने मात्र तो स्ट्रोक आता मात्र या ठिकाणी पाहू शकाल जमिनीच्या साह्यानं मिड विकेटला मात्र चेंडूला ट्रॅव्हल केला आणि थोडीशी मिस फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाली आणि त्याचवेळी 2 धावा पूर्ण केल्या. चांगली बॅटिंग, अतिशय सुंदर खेळ. 26 धावा धाफलक्यावरती आतापर्यंत जोडल्या गेल्या आणि अजूनही एक चेंडूचा खेळ येणं बाकी. सुरुवात लाजवाब झाली. खरं तर बॅटिंग करताना पहिल्याच ओव्हरमध्ये ते देखील बबलूच्या अगेन्स्ट हाफ ट्रॅकर होता. ओहो काय घडलंय फलंदाज बाद. अखेर शेवट गोड गेला. 26 आल्या होत्या 5 बॉलमध्ये, पण ज्याने 26 ठोकल्या होत्या त्यालाच पाठवलंय कपिल कचरेला केला डगआउटच्या दिशेने. धावसंख्येचा पाऊस तो पाडत होता. कर्दन काळ ठरत होता बबलूचा, पण त्याच बबलूने शॉर्ट ऑफ लेंथ चेंडूवरती त्याला कॉट बिहाइंड बाद केला. परंतु जी सुरुवात देणे गरजेची होती आपल्या संघाला ती सुरुवात मात्र कपिल कासरेच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला. कारण 4 षटकाराच्या साह्याने तब्बल 26 धावा त्याने मात्र आपल्या संघासाठी जोडल्या आणि अखेर त्याची विकेट्स बबलू पाटीलने मात्र त्या ठिकाणी प्राप्त केली आणि कपिल बाद झाले. तर आता मात्र तिसऱ्या क्रमांकावरती आपल्याला नवीन फलंदाज पाहायला मिळतो. या लोकल बॉय राज पाटील आलाय. चांगल्या स्थितीमध्ये चिरोबा सुपर किंग्स वाशिरे संघ आपण पाहतोय. परंतु एखादा षटक मात्र या ठिकाणी चांगलं जर हाताळलं गेले तर मात्र CSK टायगर संघ सुद्धा मात्र या सामन्यामध्ये पलटवार करू शकतो आणि त्याच अनुषंगाने आता मात्र चेंडू सोपानच्या हातामध्ये आपल्याला पाहायला मिळतो आणि सोपान मात्र या ठिकाणी आपल्या षटकाला सुरुवात करतोय. तातीश प्रथमच स्ट्राईकला येतोय, कट करतोय चेंडू पॉइंटला. फिल्डर आहे तिथे, चांगलं क्षेत्ररक्षण. राज आलाय. राज हे होम ग्राउंड आहे आणि राजला भिवंडी प्रीमियर लीगमध्ये आपण बघितलं खेळताना एक चांगला प्लेयर, राष्ट्रीय पैलू खेळाडू आहेत. पण बघूया बॅटिंगसाठी ज्या क्षणी तो आला तेव्हा एक चांगली सुरुवात करून दिली होती कपिल काचरेने. पण आता बघूया या सुरुवातीला मोठ्या धावसंख्येमध्ये कन्वर्ट करावं लागेल येणाऱ्या फलंदाजांना. फुल टॉस स्क्वेअर लेगला खेळत आहेत. अलंग द ग्राउंड चेंडू गेला आहे बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. एकच जावेल आणि योगेश कमबॅक करण्याचा प्रयत्न करतील CSK. त्या ठिकाणी आपण बघितलं तर कारण 26 धावा जरूर पहिल्या ओव्हरमध्ये आल्यात, पण जे डॅमेज झालेले पहिल्या ओव्हरमध्ये कुठेतरी ते कव्हर करण्याचा प्रयत्न करतील. या ओव्हरमध्ये जर इकॉनॉमिकल बॉलिंग झाली तर ते कमबॅक बघायला मिळेल. पण अजूनही या षटकातील 4 चेंडू शेष आहेत. ओ पूल करताय शॉर्ट ऑफ लेन. जेल होईल का? कठीण आहे. प्रयत्न जबरदस्त झालाय. काय एफर्ट्स होते पण जेल नाही पकडता आला. पण प्रयत्नांना जरूर दाद द्यायला हवी. प्रयत्नांसाठी टाळ्या जरूर आल्या आहेत
आणि अशा प्रकारे आपण बघतायत या 2 धावा येत आहेत. नक्कीच गौरव गोंधली होते त्या ठिकाणी मॅनफ्रॉम कासने अतिशय सुंदर प्रयत्न त्याच्या वतीने आपण पाहिलं रिप्लेमध्ये पाहू शकाल अगदी स्वतःला त्याने झोकवलं. थोडासा कठीणच झेल होता परंतु प्रयत्न छान होते आणि 2 धावा त्या ठिकाणी फलंदाज अतिशय मात्र पूर्ण केल्या. पुन्हा एकदा सोपान मार्गच होतो या रिव्हर्सचा फटका फुल टॉस आणि त्यानंतर पाहू शकाल डीपमध्ये फिल्डर सज्ज आहेत करण फिरांग आणि फिल्डिंग मात्र चांगली झाली. दुहेरीचा प्रयत्न होतो त्या ठिकाणी संधी होती परंतु फेक थोडीशी संत गतीने झाली आणि त्याचमुळे ऑनफिल्ड पंचांनी आता तिसऱ्या पंचांची या ठिकाणी मदत घेतलेली आहे. CSK टायगर संघ आपण जर पाहिलं तर चेतनजी पाटील आणि संदीप बोरिवली दोन्ही संघांना सज्ज राहायचं आहे. पुन्हा मात्र पाहू शकाल थोडीशी बॅकफूट वरती जाऊन ऑन साईडला टर्न करण्याचा प्रयत्न परंतु डीप स्क्वेअरलाकडे फिल्डर होता आणि तत्पुरती 1 धाव तिथे मात्र पूर्ण केली. आणि विनोद सर आपण जर पाहिलं तर पहिल्या षटकाच्या तुलनेनुसार हा षटक चांगला पाहतोय आपण सोपानच्या वतीने कारण त्याने आतापर्यंत 5 चेंडू हाताळले आणि फक्त 7 धावा खर्च केला. एक इकॉनॉमिकल गोलंदाजीची जी आवश्यकता होती तो स्पेल सोपानच्या वतीने आपण पाहतोय. नाही मी तेच म्हटलं की कमबॅक इथून या ओव्हरमध्ये करावं लागेल पण कमबॅक केलं असं म्हणता नाही कारण 1 बॉल अजूनही शिष्य मोठा फटका आला तर नक्कीच धावसंख्या दुहेरी अंकात जाईल या ओव्हरमध्ये पण 7 धावा दिल्यात. हो सुंदर कॉन्फिडन्सचा अपील पंचाने केले बोटवर फलंदाज बाद होतील या ठिकाणी राज. जबरदस्त चेंडूची फिकी आणि अतिशय सुंदर गोलंदाजी सोपानच्या वतीने आपल्याला पाहायला मिळाली. पाहू शकाल बॅटची आतली काढा लागली आणि त्यानंतर एष्टांच्या पाठीमागे बबलू पाटीलनं जबरदस्त कार्य केलं आणि राज पाटीलकडनं मात्र या सामन्यामध्ये भरपूर काही अपेक्षा होत्या चेरोबा सुपर किंग संघाला परंतु जास्त मोठी तो इनिंग खेळू शकला नाही. फक्त एकाच धावेच्या आपल्या संघाला योगदान दिलं आणि तो मात्र या ठिकाणी डगआउटकडे मात्र निघून गेला. 2 विकेट्स आतापर्यंत गमावले चेरोबा वाशिरे संघानं आणि आता मात्र 4थ्या क्रमांकावरती येतो नवीन फलंदाज खेळण्यासाठी हिरामन शेलार ज्याला आपण डायमंड ऑफ PTC म्हणतोय. मोठमोठे फटक्यांसाठी जाणला जाणारा हा खेळाडू आणि या तिसऱ्या षटकाला आता मात्र सुरुवात करतोय गोलंदाज निशांत ज्याने पहिल्या सामन्यामध्ये फलंदाजांना शांत ठेवलं होतं मॅनफ्रॉम दलेपाडा आणि त्याच गोलंदाजाच्या हातामध्ये आता मात्र आपल्याला चेंडू पाहायला मिळतोय. तर बघूया हिरामन शेलर नॉनस्टॉप गेंडला आलेले आहे आणि बॉलिंग मार्कवर निशांत. चांगला चेंडू सरळ खेळलेले आहेत गॅपमध्ये लॉंगरवर फिल्डर येतात चेंडूला आत ढकलले पकडता आला नाही पण या दरम्यान आपण बघतायत 2 धावा पूर्ण करतायत आणि 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोचले 35 धावा झाल्यात. पहिल्या ओव्हरमध्ये आपण 26 बघितल्या होत्या दुसऱ्या ओव्हरमध्ये आपण 7 बघितल्या आणि या ओव्हरमध्ये 2 धावेने सुरुवात झाली. तर नक्कीच या ठिकाणी थोडीशी मिसफील्ड झाली आणि त्यासमोर या एकीचं रूपांतर दुहेरीमध्ये आपण पाहिलं. हो आता मात्र बॅटच्या स्लॉटमध्ये चेंडू होता परंतु मिस्टामिंग फटका आहे मिड ऑफच्या दिशेने चेंडू मात्र या ठिकाणी सेफ लँडिंग होते. लॉंग ऑफचा फिल्डर फुसेपर्यंत त्या ठिकाणी फलंदाजाला 1 धाव पूर्ण करण्याची संधी मिळाली. निशांत टप्पा अतिशय चांगल्या प्रमाणे तो हाताळतो. या लाईनसुद्धा त्यांनी मात्र चांगली पीक केली आहे कारण त्याला सुद्धा माहिती आहे की ऑन साईडला वेगाने वारे वाहत आहेत आणि फलंदाजाच्या थोडासा दूर तो चेंडू ठेवण्याचा प्रयत्न करतोय आणि आत्तापर्यंत त्याच्या विरोधात फलंदाजांना मात्र मोठा फटका खेळता आला नाही. निशांत पुन्हा एकदा हिरामनसाठी
जाऊ दिला वेल लेफ्ट. चेंडू ऑफस्टमच्या खूप जास्त बाहेर. शानू कुरेशी सर अत्यंत चांगली अंपायरिंग आज कालच्या प्रमाणेच आपण बघितला. आज गोकुल सर आले त्यामुळे आणखीन एक वेगळीच पारदर्शकता निर्माण झाली. काल रईस सर होते. शानू कुरेशी त्याचबरोबर आपण बघितलं तर चांगली अंपायरिंग सगळ्या अंपायर्सने केलेली आहे. यावेळी चेंडू ऑन साईडला तिथे करा फिल्डिंग झाली. थोडीशी वेळ झाला चेंडू उचलताना. परेश महाजन सर देखील आहेत. शकील कोट्टी सर आहेत. हे चांगले अंपायर आहेत ज्यांनी अनेक स्पर्धा गाजवलेल्या आहेत. अनेक स्पर्धांमध्ये जबरदस्त त्यांची भूमिका राहिली आहे आणि सगळ्यांच्याच पसंतीत उतरलेले सगळे अंपायर्स आहेत. भरपूर पॅनल्स टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपण बघत असतो पण हे चेहरे सगळ्यांसाठी परिचयाचे. हा चेंडू हवेत आहे. झेलची शक्यता. झेल टिपला गेला. फलंदाज हिरामन शेलार या ठिकाणी बाद होतोय. आणखीन एक मोठा धक्का चेरोबा सुपर किंगला. पुन्हा एकदा पुढे चाल गेली परंतु सुरक्षित हाताची जोडी तिथे मात्र आपण पाहिली आणि हिरामन चिलार सारख्या फलंदाजाला मात्र या ठिकाणी शांत ठेवण्यामध्ये यश मिळालं ते म्हणजे गोलंदाज निशांतला. आणि आश्चर्यजनक तिसरा धक्का लागत असताना चेरोबा सुपर किंग संघाला धाफलक्यावरती आपण धावा पाहू शकतो. 3 गडी बाद 39 धावा. आणि पाहू शकाल आपण या ठिकाणी अतिश लोणी सलामीला आले. 7 चेंडू त्याने आतापर्यंत फेस केले. 9 धावा त्यांच्या बॅटमधून पाहिले. आणि आता मात्र लेफ्ट आर्म बॅटर तौसिफ शेखला मात्र या ठिकाणी प्रमोशन केला जातोय 5व्या क्रमांकावरती खेळण्यासाठी. परंतु जर आपण धावसंख्या जर पाहिली विनोद सर तर चांगली स्कोअर तिथे मात्र आतापर्यंत उभारलाय आणि हे सुद्धा विसरून चालणार नाही. या ठिकाणी CSK टायगर संघानं वापसी खूप छान केलेली आहे कारण पहिल्याच षटकामध्ये तब्बल 26 धावा आपण पाहिल्या होत्या. त्यानंतर आपण गोलंदाज सोपांचं षटक पाहिलं. त्याने 7 धावा एका स्पेलमध्ये त्यांनी खर्च केल्या आणि त्याच्या पावलावरती पाऊल ठेवून असताना आता मात्र निशांतने सुद्धा मात्र जबरदस्त चेंडूची हाताळणी केली. म्हणूनच मी नेहमी म्हणतो की क्रिकेटमध्ये सुरुवात चांगली झाली म्हणजे शेवट चांगला होता असं नाही. सुरुवात चांगलीच होती या इनिंगची 26 धावांनी पण पुढच्याच ओव्हरमध्ये 7 आल्या आणि निशांतच्या ओव्हरमध्ये आपण बघतोय आतापर्यंत गोलंदाजी चांगली झाली आहे. तिथे एक विकेटही प्राप्त झालेली आहे आणि बघूया अंतिम टप्प्यामध्ये षटक. हा चेंडू हवेत आहे. झेलची शक्यता. धावतायत नाही पोहोचू शकले पण 2 धावा या दरम्यान पूर्ण करतायत आणि 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोचले. आपण बघताय त्या ठिकाणी 42. पहिल्या ओव्हरमध्ये योग्य 26 आला तर आज कारणास्तव ही धावगती कुठेतरी खाली सरकली नाही कारण प्रत्येक ओव्हरमध्ये जरी 8-8, 9-9 धावा आले तरी एक चांगली टोटल आपण बनवता येईल मैदानावरती. CSKला धावसंख्या 42 आहे. या ओव्हरमध्ये आपण बघतायत एकूण धावा आलेल्या आहेत त्या म्हणजे 9 धावा. आणि आता बघूया अखेरच्या षटकामध्ये कुठपर्यंत काय म्हणशील. ज्या पद्धतीने तू या सगळ्या खेळाडूंना ओळखतोच या टीम्स कशा पद्धतीने बनवलेल्या आहेत. किती धावा तुला वाटतात की चेरोबा सुपर किंगने जर इथे बनवल्या तर त्या सुरक्षित ठरतील त्यांच्या दृष्टीने समोर CSK टायगर्स आहेत. नक्कीच मित्र या मैदानावरती अनेक स्पर्धा कव्हर केल्यात. मला नक्कीच चांगला अनुभव आहे परंतु ज्या दिशेने मात्र आपण वेगाने वारे वाहत आहेत त्यामुळे आपण नक्कीच कुठलीही धावसंख्या सेफ म्हणू शकत नाही आहे. जेवढ्या चेरोबा भाषेसंख्या धावसंख्या उभारेल तेवढ्या धावांचा मात्र पाठलाग या ठिकाणी CSK संघाला मात्र करावं लागेल. परंतु मी त्या संघाचं कौतुक नक्कीच करेन कारण पहिल्या षटकामध्ये 26 धावा आल्यानंतर पुढील 2 षटकामध्ये चांगली गोलंदाजी त्यांनी केली आणि कुठेतरी मात्र कमी धावसंख्येपर्यंत रोखण्यामध्ये त्यांना आत्तापर्यंत यश आलं आहे. परंतु अजूनही एका षटकाचा खेळ येणं बाकी आहे. जर इथून आपण जर 42 धावा आत्तापर्यंत धावफलकावरती लागलेल्या इथून तर 55-60 जर नक्कीच आकडा आपल्याला पाहायला मिळाला तरी मॅच अतिशय चांगल्या प्रमाणे पाहायला मिळू शकेल कारण विरोधी पक्षामध्ये आपण जर पाहिले तर बबलू पाटील सारख्या फलंदाज त्यांच्याकडे आहे आणि या पहिल्या सामन्यात ते जिंकून आलेले आहेत म्हणजे त्यांचा कॉन्फिडन्स वाढलेला आहे. परंतु या स्लॉग ओव्हरमध्ये कशाप्रमाणे फलंदाजी होईल याकडे आता मात्र सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत. एका बाजूला पाहू शकेल लेफ्ट आर्म बॅटर तौसिफ शेख आहे तर दुसरीकडे सलामीवीर फलंदाज आतिश लोणे आहे आणि सर्व गोष्टींचा मात्र या ठिकाणी अभ्यास केल्यानंतर शेवटच्या ओव्हरमध्ये गोलंदाज आता मात्र या ठिकाणी
सुरुवात करतोय सोपान. आता मात्र या ठिकाणी गोलंदाजी हाताळतोय, कारण दुसरा षटक आपण जर पाहिलं तर आतिश पाटीलनं तो षटक हाताळला होता. आणि आता मात्र सोपान स्लॉग ओव्हरमध्ये आपण पाहतोय त्यांनी निर्धाव चेंडून आपल्या षटकाला सुरुवात केली. पहिला चेंडू चांगला होता, गुडलेवरनं थोडासा बाहेर काढला होता. आणि कधी कधी या खेळपट्टी तू बघतोयस की चेंडू थोडासा खाली राहतोय, कधी अचानक तो उसळतोय. हो, सुंदर चेंडू खोल टप्प्याचा होता, ऑन साईडला खेचायचं होतं, पण हलकीची एज त्या ठिकाणी लागलेली. चेंडू जोपर्यंत बॉलर पकडतील तोपर्यंत ही एक धाव पूर्ण होते आणि चांगली सुरुवात झाली या ओव्हरची. 2 बॉलमध्ये केवळ एकच धाव आली आहे. धावसंख्या धावपलकावरती आपण बघतात एकूण त्या ठिकाणी 43. की संतुष्ट असतील ज्याप्रमाणे या गोलंदाजाने वापसी करून दिली, कारण प्रमुख गोलंदाजावरती हल्ला चढवला होता, परंतु त्यानंतर जबरदस्त खेळ आपण नक्कीच या ठिकाणी पाहायला बोला. आणि असा खेळ आपण पाहतो असतो की कधी सामना फलंदाजी करणारा संघाच्या झुकत असतो, तर कधी सामना गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या बाजूने मात्र झुकत असतो. अशा प्रकारचा खेळ वेळ थोडासा कमी खर्च करा, कारण यानंतर अजून एक सामना आम्हाला खेळवायचा आहे. दोन्ही संघ सज्ज आहेत. संघनायकांना विनंती करतो की आपण टॉस बॉक्समध्ये येऊन थांबायचं आहे. थोडंसं रनवेमध्ये चुकतोय. दरम्यान सुफियान शेख यांचंसुद्धा या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. त्यांचंसुद्धा मात्र या ठिकाणी चांगलं योगदान आपण म्हणू शकतो या पटका प्रीमियर लीगसाठी. तर योगदान प्रत्येकाचं, आणि योगदानाशिवाय सहकार्याशिवाय इतकं मोठं आयोजन सक्सेसफुल करणं कठीण आहे. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे एकच चांगली फिल्डिंग फिरांगणीच्या माध्यमातून अगदी या डीप पॉईंटला मात्र त्या ठिकाणी पाहायला मिळाली. फेकसुद्धा चांगली झाली आणि या सिंगलच्या वतीने धाव फलकाचा मात्र 44 या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. आतापर्यंत सोपानं 3 चेंडू हाताळले, 2च धावा त्याने खर्च केल्या. जबरदस्त कंजूशी गोलंदाजी, कारण आपण नेहमीच पाहतो की स्लॉग ओव्हरमध्ये फलंदाज वारंवार मोठे फटके खेळण्यासाठी प्रयत्न करत असतात, परंतु ते मोठे फटके आतापर्यंत खेळण्यासाठी गोलंदाजाने संधी निर्माण करून दिली नाही. याचं कारण अचूक टप्प्यावरती त्यांनी अचूकता पाहायला मिळाली आणि त्याच अनुषंगानं फलंदाज आता मात्र या ठिकाणी थोडीशी स्ट्रगल करताना आपण पाहतोय. हो, इथे मात्र इष्ठा दाखवल्या आणि त्या इष्ठा दाखवल्या सोपानं परफेक्टली यॉर्कर लेंथ होती आणि त्या ठिकाणी अजून एक धक्का लागत असताना शेरोबा सुपर किंग संघाला त्यानंतर मात्र काय कमबॅक मैदानामध्ये CSKचं झालंय. हा चेंडू स्क्वेअर लेगला, फिल्डर फक्त बघत राहतील. चेंडू गेला सीमा पार, येतो षटकार. पन्नास धावा त्या ठिकाणी पूर्ण झाल्या आणि आता मात्र समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. अंडरआर्म फेकी आणि अंतिम चेंडूवरती फलंदाज झालाय रनआउटच्या स्वरूपात बाद. अशा रीतीने 4 षटकांच्या समाप्तीनंतर एक्झॅक्टली 50 धावा चेरोबा सुपर किंग्स वाशिरे संघाने इथे जोडले आणि हा सामना जिंकण्यासाठी 51 धावांची आवश्यकता असेल CSK टायगर्स दलेवाडा संघाला. या धावांचा पाठलाग होईल की या धावांचं संरक्षण होईल, तत्पुरते आपण पुढील सामन्याची आजच्या दिवसातील अंतिम सामन्याची नाणेफेकी संपन्न करूया. एकीकडे देवा लाईन्स असेल तर दुसरीकडे
बंटी स्पोर्ट कुक्षे बोरिवली हा संघ असणार आहे. तर देवास लायन्स संघाचे संघनायक आलेले आहेत. तर मी बंटी स्पोर्ट कुक्षे बोरिवली संघाच्या संघनायकाला सुद्धा विनंती करतोय की आपण सुद्धा त्वरित नाणेफेकीसाठी यावं, जेणेकरून जास्त वेळ मात्र या ठिकाणी खर्च होणार नाही. तर योगेश पहिल्या ओव्हरमध्ये 26 आल्या आणि अंतिम 3 ओव्हरमध्ये किती आल्या? फक्त 24 आल्या. काय कमबॅक आहे, मी कौतुक करेन इथून मैदानामध्ये ज्या पद्धतीने CSKने कमबॅक केला. आणि बबलू पाटील या संघाचा खरं बॅकबोन आहे. बबलू पाटील या संघाचा प्रमुख खेळाडू आहे, जो उत्कृष्ट गोलंदाज आहे, उत्कृष्ट फलंदाज आहे. पण त्याच्याच अगेन्स्ट जो अल्लाबोल केला गेला कपिल कास्तेकडनं, 26 धावा आल्यानंतर असं वाटलं होतं ही धावसंख्या 60-70 होईल, पण ती नाही करू दिली. पुढच्या 3 ओव्हरमध्ये केवळ 24 आल्या, 50. बॅट्समन लवकर पाठवा. चला CSK प्लीज, अंपायरच्या सूचना येत आहेत, कारण फिल्डिंग करणारा संघ चेरोबा सुपर किंग मैदानावरती उतरलेला आहे. तर दोन्ही संघाचे संघनायक आता मात्र या ठिकाणी सज्ज झालेले आहेत. आणि मी विनंती करतो माझे सरपंच ग्रामपंचायत दल्लीपाड्याचे आमचे प्रिय मित्र चेतनजी पाटील यांना की आपण टॉस बॉक्समध्ये यावं. गोल्डन मॅन म्हणून त्यांची ओळख त्यांनी स्वतःची निर्माण केलेली आहे आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकी संपन्न करतोय. आजच्या दिवसातील शेवटचा सामना असेल. उपस्थित प्रेक्षकांच्या माहितीसाठी हेडचा कॉल आहे देवालाईनच्या वतीने, परंतु आलेला आहे टेल. आणि पाहुण्यांचं करूया आपण आभार व्यक्त आणि विनंती करतो की आपण पुन्हा व्यासपीठावरती जाऊन स्थान आपण व्हायचं आहे. दुर्गेश, लगभग तो तुमचा अस्तित्व आहे तो मात्र कुठेतरी समाप्त झालेला आहे, परंतु या स्पर्धेच्या माध्यमातून एखादा विजय या ठिकाणी आपल्या पुरस्कर्ते निलेजित देसले यांना नक्कीच तुम्ही या समर्पित करण्याचा प्रयत्न कराल या सामन्यामध्ये. हो नक्कीच. काय करणार, प्रथमतः बॅटिंग करणार की फिल्डिंग? फिल्डिंग. आणि या पूर्ण खेळाडू उपस्थित आहेत की नाही या सामन्यासाठी? हो नक्कीच. तर चांगला खेळ होईल आम्ही अपेक्षा करू शकतो. हो. तर नक्कीच तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. सुफियान, 2 सामने तुम्ही आतापर्यंत केलेल्या दोन्ही सामन्यामध्ये तुम्ही विजय प्राप्त केलेला आहे, तर विजयाची हॅट्रिक करण्यासाठी काय तुमची रणनीती असेल? हो नक्कीच, आम्ही विजयाची हॅट्रिक करण्याचा फुल प्रयत्न करू. सुफियान, ज्याप्रमाणे तुमची संघाची बांधणी केलेली आहे, परफेक्टली या खेळाडूंची तुम्ही निवड केलेली आहे, तर काय संघामध्ये बॅलन्स अगदी तुम्हाला पाहायला मिळतोय? हो, सगळे आपल्या जे पण आहेत खेळाडू, जे बॅट्समॅन आहेत ते बॅटिंग चांगली करतात आणि जे बॉलर आहेत ते पण त्यांचा परफॉर्मन्स चांगला देत आहे. तर आणि आम्हाला काय टेन्शन नाही. आणि आतापर्यंत जो तुमचा खेळ राहिला आहे त्याच्यावरती तुम्ही संतुष्ट आहात की या मॅचमध्ये अजून काही व्यतिरिक्त करण्याचा प्रयत्न कराल? नाही, आम्ही आमचा जे खेळ आहे ना ते कंटिन्यू चांगलाच केलायची. तर नक्की तुला सुद्धा विजयासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. तर मित्रांनो, आजच्या दिवसातील अंतिम सामन्याची नाणेफेकी आपण संपन्न केली आणि नाणेफेकीचा केवळ बंटी स्पोर्ट कुक्षे बोरिवली संघाच्या बाजूने गेला आणि प्रथमतः त्यांनी फिल्डिंग करण्याचा निर्णय स्वीकारला. इट्स ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू. सेकंड इनिंगला होतोय प्रारंभ आणि टार्गेट आहे 51 धावांचं. मैदानावरती पडगाड टेनिस क्रिकेटचा वंडर बॉय बबलू पाटील, मॅन ऑफ द सिरीजमध्ये सर्वाधिक मॅन ऑफ द सिरीज पटकावण्याचा रेकॉर्ड ज्याच्या नावावरती बबलू पाटील 51 करायचे आहेत. आणि समोर आपण बघतायत राज. ओ हो, काय स्वागत झालं राजचं बॉलिंग मार्कवर. शॉट ऑफ लेंथ होता, बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून पाठवला सीमारेषे बाहेर. 6 आणि बबलूलाही माहिती आहे पहिल्या इनिंगमध्ये बबलूवरती जे आक्रमण केलं होतं कपिल कासरेने, त्याला पलटवार इथून तो करत असताना मैदानावरती आपण बघताय. आणि ऑनसाईडला हे पटके तो अगदी सहजतेने खेळतो. त्याला झोपेतून उठून आणा तुम्ही आणि त्याला सांगा की तुला लेग साईडला सिक्सर मारायचं आहे, स्क्वेअर लेग फायनलला, तो येऊन मारेल. कारण इतकी जबरदस्त या फटक्यावरती त्याने एकत्र प्रभुत्व मिळवलं. चेंडू येतोय मिड विकेटला, आणखीन एक सुंदर फटका षटकारानंतर आज चौकार. आपण म्हणू शकतो असं वाटतं की ज्या धाबा बबलू पाटीलने खर्च केले होते गोलंदाजी करत असताना त्या धाबा मात्र कुठेतरी वसूल करण्याचा प्रयत्न त्याचा मात्र नक्कीच त्या ठिकाणी सुरू आहे. आणि पहिल्या इनिंगमध्ये सुद्धा मात्र बबलू पाटीलनं पहिल्या सामन्यामध्ये चांगला खेळ त्याने प्रस्थापित केला होता. एक्झॅक्टली 29 धाबा त्याच्या माध्यमातून आपण पाहिल्या होत्या.
आणि आता सुद्धा मात्र या ठिकाणी चांगला खेळ तो या ठिकाणी सादर करतोय. पहिल्या चेंडूवरती षटकार आला, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती चौकार आला. आणि हा बॅटल पाहिले तर दोन्ही खेळाडू जे आपण पाहतो एकाच गावातील आहेत, फलंदाज बबलू पाटील आणि गोलंदाज राज पाटील. आणि दोघांना मात्र दोघांचे एकमेकांचे डावफेस चांगले माहीत आहेत, कुठला कोणाचा वीक झोन आहे, कुठला स्ट्रॉंग झोन आहे. आणि त्याच अनुषंगाने या बॅटलमध्ये आत्तापर्यंत बबलू पाटीलची आपल्याला थोडीशी सरशी पाहायला मिळाली. नाही, पहिल्या 2 बॉलमध्ये मोठे फटके आले, एक षटकार एक चौकार आलाय, त्यामुळे दबाव सध्या तरी राजवरती असेल. पण बघूया राज कमबॅक करतोय का. ओ आणखीन एक लाजवाब फटका, फाईन लेगच्या दिशेने चौकार. इथे मात्र चांगला चेंडू, अगदी शरीराचा वेध घेणार. आणि या चेंडूमध्ये आय थिंक थोडासा वेग राज पाटीलने कमी केला आणि त्याचमुळे चेंडू बाटच्या रडारमध्ये आला नाही. पहिला निर्धाव चेंडू या ठिकाणी हाताला गेला. धावसंख्या स्थिर आहे. नाही, तुम्हाला एकच गोष्ट सारखी सारखी नाही करता येणार. एखादा प्लॅन चुकला तर वेगळं काय करावंच लागेल. आज चेंडू हलक्या हाताने प्लेस करतायत. सेन्सिबल क्रिकेट, बबलूला माहिती आहे धावा आलेल्या आहेत आणि जास्तीत जास्त आपण इथून विकेट वस्ती राहणं फार गरजेचं आहे. बचेंगे तो आरवी लढेंगे, याच रणनीतीनुसार बबलूला खेळावं लागेल. कारण बबलूला माहिती आहे मागच्या मॅचमध्ये तो लवकर पास झाला होता, काही 4 ते 5 धावा करायच्या होत्या आणि त्यासाठी त्याला त्या संघाला संघर्ष करावा लागला होता. आणि इथे टार्गेट फार मोठं 51च आहे आणि 12.75 हे धावांची आवश्यक गती. ओ हो हो, मागे झेल, फलंदाज बाद होतोय मैदानावरती आतिश. या 3 चेंडूचे 3 मोठे फटके पाहिले, परंतु मागील 3 चेंडूचा आपण जर विचार केला तर फक्त त्याने एकच धाव खर्च केली, एक सफलता प्राप्त केली. आतिश पाटील शून्यावरती बाद झाला. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर CSK टायगर संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली, ती म्हणजे एक गडी बाद 15. म्हणजे इथून मात्र विजयासाठी आता आपण जर विचार केला तर 18 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे आणि 18 चेंडूमध्ये 36 धाबांची आवश्यकता असेल. म्हणजे जे जवळपास आपण जर पाहिलं तर 12च्या रन गतीनं मात्र या ठिकाणी तुम्हाला पुढे चाल करावी लागेल. आणि त्या अनुषंगाने आता मात्र या ठिकाणी लेफ्ट हँड बॅटरला मात्र प्रमोशन दिलं आहे. थोडीशी प्लॅनिंग तिथे मात्र केली जात आहे. प्रशांत विषय आले 3ऱ्या क्रमांकावरती खेळण्यासाठी. नाही, आता येणाऱ्या प्रत्येक बॅटरला एवढंच करायचं की बबलूला सपोर्ट करायचं आहे. बबलूला इथून जर साथ दिली तर बबलू ही मॅच फिनिश करू शकतो. तितकी गुणवत्ता, तितका अनुभव त्याच्याकडे आहे आणि अशा कित्येक सिच्युएशन त्याने आजवर हँडल केले आहेत. मग विकी स्पोर्ट्स कुक्षेसाठी खेळताना म्हण किंवा बंटी स्पोर्ट्स कुक्षेसाठी खेळताना म्हण किंवा सिटी क्रिकेट खेळताना म्हण, त्याच्याकडे तो अनुभव आहे. पण यावेळेस मात्र फ्रंट फुटवरती ओ हो, बड़ी मछली फंस गई जाल में, फलंदाज बाद, मैदानावरती बबलू पाटील.
आपण बघता CSK त्यांच्या फलंदाजांना आता इथून परीक्षा द्यावी लागेल. आता त्यांच्या गुणवत्तेचा कस लागेल. आता त्यांना कसोटीवरती खरं उतरावं लागेल, कारण बबलू बाद झालाय. इथून चांगली बॅटिंग करावीच लागेल कुठल्याही परिस्थितीत. डॉट बॉल येतोय, चांगला चेंडू होता आपण बघतायत. आणि बबलू पाटील बाद झाल्यानंतर जणू काय चिरोबा सुपर किंगच्या प्रत्येक खेळाडूच्या अंगामध्ये 100 अतीचं बळ आलं आहे. त्यांना माहिती आहे बबलूला बाद करा आणि ही मॅच आपल्या बाजूने 50-60% पूर्णपणे झुकवून टाका. तेच केलं. फुल टॉस, लॉंग ऑनला फिल्डर आहे, चेंडूच्या खाली झेल टिपतायत, फलंदाज बाद. सेलिब्रेशन करायचं असेल तर मनातल्या मनात करा, पण एकत्र येऊ नका, कारण एकत्र आले तर वेळ खर्च होईल जास्त. आणि बघू शकाल 3 विकेट गमावला. योगेश काय सांगशील? बबलू बाद झाला, बबलूवरती भरपूर गोष्टी अवलंबून होता, पण बबलू फ्रंटफूटवरती येऊन बबलूला गॅपमध्ये खेळायचं होतं, पण सुंदर झेल प्रवीणने ते टिपला. आणि बबलू बाद झाल्यानंतर तुला वाटतं का इथून चिरोबा सुपर किंग ही मॅच जिंकून देईल अपोजिट टीमला? पहा, आपण एकाच खेळाडूवरती प्रत्येक सामना मात्र अवलंबून राहू शकणार नाही. आपण म्हणू शकतो की पहिल्या सामन्यामध्ये बबलू पाटीलनं चांगली फलंदाजी केली होती, तदनंतर या मॅचमध्ये सुद्धा मात्र त्यांनी चांगली सुरुवात करून दिली. परंतु मला एक असं वाटलं की बबलूची साथ आतिश पाटीलला लवकर सोडली, तदनंतर रुपेश सांबरेनं आपल्या संघाची जबाबदारी घेणं गरजेचं होती. त्यांनी सुद्धा मात्र ती जबाबदारी घेतली नाही. पहिल्या चेंडूवरती त्यांनी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला आणि तो सुद्धा बाद झाला. आणि आता मात्र नवीन फलंदाज सोपान आलाय, परंतु 51 धावांचा पाठलाग इथून करणं थोडंसं कठीणच आहे. तो म्हणजे CSK टायगर सकाळी इथे मात्र थोडीशी अपील, लाऊड अपील मित्र म्हणेन, परंतु एक फक्त त्या ठिकाणी औपचारिकता पूर्ण केली गोलंदाज हिरामन शेलारनं. आणि पाहू शकाल सॉपानने त्या ठिकाणी 1 धाव कंप्लीट केली आणि एका धावेने संघाची धावसंख्या आता मात्र पुढे जाताना आपण पाहतोय 3 गडी बाद 16 धावा. तर टार्गेट इथून मात्र आपण बघतात 51च आहे, त्यामुळे 35 धावा इथून विजयासाठी हव्यात. आणि काय मॅच टर्न केली आपल्या बाजूने. दुसऱ्या बाजूला आपण बघतायत चिरोबा सुपर किंग, जसं चेन्नई सुपर किंग आपण बघतोय तसा ड्रेस कोड आहे, येलो आणि ब्लूचं कॉम्बिनेशन तुम्ही बघतायत, आणि नावही जबरदस्त ठेवलं चिरोबा सुपर किंग. आणि तसंही आपण जर पाहिलं तर चिरोबा वाशिर संघ जेव्हा जेव्हा एखादा ड्रेस कोड सिलेक्ट करतो त्यावेळी येलो कलर त्यांचा पाहिलं तर अगदी फेवरेट मित्र म्हणेन. आणि पाहू शकाल हिरामन आता मात्र पुन्हा एकदा लेफ्ट हँड बॅटर समोर प्रशांत विषय त्या ठिकाणी सज्ज होते. ऑन साईडला टर्न करण्याचा प्रयत्न आणि एकच धाव त्या ठिकाणी पूर्ण केली. काय सुंदर गोलंदाजी या दुसऱ्या षटकामध्ये आपल्याला हिरामन शेलारच्या वतीने पाहायला मिळते. थोडंसं आपण स्पीडअप करूया, कारण यानंतर अजून एक सामना आम्हाला खेळवायचा आहे. नाणेफेकी संपन्न आपण केलेली आहे. देवा लायन्स विरुद्ध बंटीस्पूर कुक्षे बोरिवली. देवा लायन्सनं आतापर्यंत 2 सामने खेळले, दोन्ही सामन्यामध्ये त्यांनी विजय प्राप्त केला. त्याच संघाचे पुरस्कर्ते आहेत सुजित ढोले उर्फ पप्याबाई आणि बंटीस्पूर कुक्षे बोरिवली संघाचे पुरस्कर्ते आहेत दिनेशजी देसले. स्वॉपांनी कट करण्याचा प्रयत्न, परंतु लाईन चुकीची होती आणि चेंडू सरळ डावा स्टिकच्या बाहेरून निघून गेला अतिरिक्तच्या सौजन्यानं वाईटच्या स्वरूपात. धावसंख्या 18, म्हणजे अजूनही योगेश 33 करायचे. लक्ष फार दूर आहे. आणि जसं बबलू बाद झाला तशीच या धावसंख्येला आपण बघितलं तर कुठेतरी लगाम लावली. हिरामन ड्राईव्ह करतायत, चेंडू लॉंग ऑनला फिल्डर आहे तिथे, चांगलं क्षेत्ररक्षण. केवळ एकच धावी, सिंगल डबल्सने लक्ष चेस करणं अशक्य आहे. मोठ्या फटक्यांची नितांत गरज मैदानावरती आहे, पण मोठी फटके खेळणार कोण? ज्याच्याकडे जी क्षमता होती तो मात्र बाद झाला. आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 19 धावा. आता 12 चेंडूमध्ये विजयासाठी हव्यात. एकूण धावा आपण बघितलं तर 32. आणि इथून मित्र म्हणे की आता मात्र सोपांना जबाबदारी स्वीकारावी लागेल, कारण सोपांकडे ती क्षमता आहे की बबलू बाद झाल्यानंतर आपल्या संघावरती तो दडपण आहे, प्रेशर आहे, तो मात्र रिलीज तो करू शकतोय. तर त्याला लगेचच फिल्डिंग तुम्हाला लावायची आहे. चिरोबा वाशिर संघ आपल्याकडे वेळ कमी आहे, त्या अनुषंगाने तुम्हाला मी विनंती करतो की आपण वेळेसंदर्भात थोडंसं आम्हाला सहकार्य करा, कारण जो वेळ आपण आजच्या दिवसामध्ये जो वाचवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्या वेळेमध्ये आपल्याला एक सामना आज कव्हर करायचा आहे. आणि त्या अनुषंगाने आयोजक सुद्धा मात्र या ठिकाणी भरपूर मेहनत करतायत. दरम्यान कुक्षे ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य चेतन पाटील यांचं सुद्धा या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे.
त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. आणि या ठिकाणी आता मात्र डूवर डायस सिक्वेशन आपण पाहतो CSK टायगर संघाच्या विरोधात तिसऱ्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज मार्कस ओविल कुक्से विलेज टोकाकडून. चला स्पीड अप करा, जास्त वेळ घेऊ नका प्लीज. पुढच्या मॅचचा टॉस झालेला आहे. विवेकचा चेंडू पाठवलाय लॉंग ऑनच्या वरून सीमापार षटकार. यॉर्करचा प्रयत्न होता आणि या ठिकाणी पावसाळ्याला जबरदस्त खोदून काढला त्या ठिकाणी या सोपान हा स्ट्रोक. आणि मी म्हटलं होतं की बबलू पाटील बाद झाल्याने सोपान त्या संघाची जबाबदारी घेऊ शकतो आणि ती जबाबदारीला सुरुवात केली आहे षटकारे सायणा. दहा फलक्यावरती आतापर्यंत धाबा लागल्या गेल्या. 3 गडी बाद 25 आणि इथून अजून 26 धाबांची आवश्यकता आहे. येणारे 11 चेंडू मात्र शिल्लक आहेत. आता मात्र सामना अगदी समान कामगिरी आपण म्हणू शकतो. इथे मात्र शॉर्ट पुल करण्याचा प्रयत्न, बॅटची कडा शॉर्ट पडल्याकडे क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी मिस फिल्डिंग. एकदा पूर्ण दुहेरीचा प्रयत्न होतोय. जोपर्यंत चेंडूला उतरून फेक करतील तोपर्यंत 2 धाबा त्या ठिकाणी पूर्ण केल्या. आणि या 2 धावांना आता मात्र धावफलकावरती थोडसा धावगतीमध्ये आपल्याला बढोतरी पाहायला मिळतात. आणि ज्या धाबांची आवश्यकता आहे त्या धाबा आता मात्र तिसऱ्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आणि या एंडला किमान अजून जर एखादा दुसरा मोठा फटका जर रेकीच्या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न केला तर मात्र कुठेतरी CSK टायगर संघासाठी चांगलं ठरू शकतोय. नाही, मोठा फटका हवा आहे. एक तर मारलेला आहे पण दुसराही हवा आहे. आणि आलाय भरपूर लांब पल्ल्याचा हा षटकार. तशी आपण सोपानचा जर विचार केला तर एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू आहेत. तत्पुरते आपण हा रिप्ले पाहूया. गुड टायपाचा चेंडू होता, ऑन साईडला पूल केला आणि या सक्सेसफुल हा फटका मात्र पाहायला मिळाला. दुर्गंगी छावमध्ये चेंडू जाऊन मात्र लँडिंग झालं. आणि ज्या फटक्यांची आवश्यकता होती तो फटका आता मात्र या ठिकाणी सोपान मात्र खेळण्याचे प्रयत्न करतो आणि त्याच्यामध्ये त्याला यश मिळत आहेत. पाहता सामना होता कुठे आणि आता मात्र सामना आला कुठे. एकूण 10 फलक्यावरती 33 धाबा लागल्या गेल्या. आणि आता मात्र विजयासाठी एकूण 9 चेंडू शिल्लक आहेत. आणि जिंकण्यासाठी आपण जर विचार केला तर 18 धाबांची आवश्यकता. 18 धावांची गरज आहे. आणि बघा काय बॅटिंग करते सोपान. आणि सोपान सांगतोय बबलू नसला तर काय झालं, मैं हूं ना. षटकार. ओव्हरमध्ये विवेक दळवीच्या 20 धावा आल्यात आणि त्यामुळे या मॅचमध्ये आता 39 धावा एकूण झाल्यात. 12 धावांची गरज येणाऱ्या 8 चेंडूमध्ये. आणि तसे तुम्ही एका खेळाडूवरती अवलंबून राहून चालणार नाही. मी मगाशी उल्लेख केला होता की बबलू पाटील प्रत्येक सामना तुम्हाला जिंकून देणार नाहीये. त्यासाठी तुम्हाला सांघिक कार्य चांगलं होणं गरजेचं आहे. सलगचा 3रा विकेट. व्हेरी गुड बॅटिंग. सोपान इज ऑन फायर. फ्लोअर 1 होता, वाईट बॉलचा इशारा. आणि अशी फटकेबाजी झाली तर गोलंदाज देशेपासून भरकटतो. आपण बघितले या ओव्हरमध्ये 4 षटकार आलेत आणि त्यामुळे आता विजयाच्या जवळ आलेला संघ पण अजूनही 5 धावांची इथून करत असणार विजयासाठी. एक वेळ आपण म्हणतो की मॅच हळूहळू चेरोबा सुपर किंगच्या बाजूने झुकत चालली आहे. पण 3ऱ्या षटकाने
CSKला संजीवनी प्रदान केली आणि या षटकाने मात्र या सामन्याचं पूर्णपणे जे पारडं होतं जड चिरोबा सुपर किंगचं ते मात्र आता CSKच्या बाजूने झुकताना आपण बघतायत. आणि तिसऱ्या षटकाची समाप्ती, तिसरं षटक फार मोलाचं ठरलं, फायद्याचं ठरलं ते म्हणजे CSKसाठी. आणि एकूण धावा या ओव्हरमध्ये आल्या तब्बल आपण बघितलं तर 28 धावा आल्यात आणि आता इक्वेशन 47 झाल्यात, म्हणजे 4 धावांची गरज आहे 6 बॉलमध्ये. अरे की काही एक क्षण असं वाटलं होतं की कुठेतरी मात्र CSK टायगर संघ मात्र बाकफूटवरती आहे, परंतु विवेक दलवीनं मात्र त्या मेहनतीवरती पूर्णपणे पाणी फेडलं आणि या तब्बल एका षटकाच्या स्पेलमध्ये 28 धावा त्यांनी खर्च केल्या आणि 47 धावा आतापर्यंत हफलक्यावरती लागताना आपण पाहतो. येणारे 6 चेंडू शिल्लक. चला फिल्डिंग लगेच लावायची आहे चिरोबा वाशिरे संघ, कारण यानंतर अजून एक सामना आम्हाला खेळवायचा आहे. 6 चेंडू शिल्लक आणि जिंकण्यासाठी 4 धावांची गरज. सोपांचा आपण जर खेळ पाहिला तर वैयक्तिक फक्त 7 चेंडू त्याने फेस केले, 28 धावसंख्येवरती तो खेळतोय, अजूनही नाबाद आहे. काय सुंदर कामगिरी. स्ट्राईक रेट 400चा योगेश, आणि अशी बॅटिंग झाली तर मग कुठलंही लक्ष कठीण असेल. 6 बॉल 4 करायचे आहेत. मॅच कुठे होती, आली कुठे. 2 ओव्हरमध्ये धावा केवळ आपण बघितल्या होत्या 19 होत्या आणि 32 3 ओव्हरमध्ये पाहिजे होत्या. हा चेंडू हवेत आहे, झेल होईल का, नाही झाला. तिथे 2 धावा पूर्ण करतायत. आणि एक महत्त्वाचा नियम मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. तर एखाद्या ग्रुपमध्ये जर या एकूण 3 संघाने जर 2-2 सामने जर जिंकले तर लक्ष असू द्या त्या 3 संघामध्ये ड्रॉ असेल, एक चिठ्ठी उचलली जाईल, तो संघ सुपर 6 मध्ये पोहोचेल आणि जे 2 चिठ्ठ्या खाली राहतील, ज्या चिठ्ठ्यांवर ज्या संघाची नावं असतील त्या 2 संघादरम्यान 2 षटकांची फ्रेश मॅच खेळवली जाणार आहे. गोलंदाज पुन्हा एकदा आकाश जोशी. इथे मात्र या ठिकाणी शॉर्ट टर्म पुल करण्याचा प्रयत्न, फटका हवेत आहे. 1700 चेंडू खाली गिरकी घेत आहेत. एक्झॅक्टली झेल सुद्धा ड्रॉप आणि मी म्हणतो की सामना सुद्धा मात्र त्या ठिकाणी सोडला जातो असंच म्हणावं लागेल. आणि पाहू शकाल सामना जिंकलाय चिरोबा स्पोर्ट वाशिरे संघाचा. मात्र नक्कीच ही पहिली हार त्यांना मात्र पत्करावी लागेल, कारण पहिला सामना त्याने जिंकला होता आणि CSK टायगर संघाने 2 सामने खेळले, दोन्ही सामने त्याने जिंकले. आणि आपण देऊया लगेचच या सामन्यातील सामनावरी पुरस्कार. नो डाऊट ज्यांनी दबावच्या स्थितीमधून आपल्या संघाला बाहेर काढलं, नाबाद 33 धावांची किली साकारली आणि गोलंदाजी करत असताना एक सफलता प्राप्त केली, अर्थात सोपान ठरलाय या सामन्यातील मॅन ऑफ द मॅचचा हिरो. तर चला सेकंड करा आणि मैदान सोडा, कारण त्यानंतर आपल्याला एक सामना या ठिकाणी खेळवायचा आहे. बंटी स्पोर्ट कुकसे बोरिवली विरुद्ध देबा लायन्स. बंटी स्पोर्ट कुकसे बोरिवली संघाच्या संघनायकाने 3ही नाणेफेकी जिंकली, परंतु त्यांना एकही सामना जिंकता आला नाही, की हा सामना असेल त्यांच्यासाठी लकी. चला लगेचच विनंती करतो की आपण जे नवीन 2 संघ खेळणार आहेत त्यांना विनंती करतो की आपण मैदानाच्या आतमध्ये एंट्री करा, जेणेकरून जास्त वेळ या ठिकाणी